शिवलाल शिवलाल गड्या काही शेकली गड्या आपल्या गावातल्या कार्यकर्त्याची चांगली शेकली ना तोंडाखा जागा नाही राहील त्याईले तोंड लपून चालतात ना रे तोंड बिने दाखवून राहिले आता अरे माऊली सुपडं साफ झाल्यावर काय तोंड दाखवतील ते तोंड दाखवायला जागा तरी राहिली का त्याईले मला खाली घालूनच चालणार त्याईले अरे बाबा शिवलाल त्याला आपली अजून पावरच माहित होती ना तुमची एक जागा नाही येत तुमची एक जागा नाही येत घ्या दाबून म्हणा आता म्हणजे असं बियाली उरलं नाही ना काही सारं नास्ते नाबूत झालं ना चक सारं बोला साहेब आपल्याशी पंगा घेणं का सोपी आहे का बाबा त्याईले तरी सांगू मी पहिले की 200 पारच पण ते ऐकत ना गावातले कार्यकर्ते तो चमाल उड्या मारत तो नामदेव बापा मुंशीराम बापा सरपंच त्याच्यापेक्षा उड्या मारे घ्या म्हणा आता दाबून उकड्या तरी दिसून राहिले आता तर असं सुपडं साफ व्हायला पाहिजे होतं जमलं आता मजा येऊन राहिली खरी आता बोलिया मजा आहे आपल्याला म्हणत ना काहीच काही यावेळेस काही खरं नाही बरं यावेळेस काही खरं नाही त्याचं सुपडं साफ झालं नामदेव मुंशीराम चालला द्या आवाज द्या घेऊन मजा यायची कार्यकर्ते जी आहे नामदेव भाऊ मुंशीराम भाऊ अरे या ना इकडे या ना काय म्हणतं हो बाबा नामदेवराव सुपडं साफ झालं निघोय 50 जागा आल्या मोजून काही खरं नाही गात तर मोठे वय वय करत जा नाही इस बार 200 पार हा लंब लचक लागलं दुकान जायचं राजा नामदेवराव 50 जागा आल्या तो फटाके फोडायला पाहिजे होते तुम्ही तर आम्हाला शिकवत जा झालं ते झालं आता मुळलं ना ते आता झालं निवडणूक झाली साऱ्या गोष्टी झाल्या आता आम्ही चूप आहे तुम्ही चूप राहा काले बैकून देऊन राहिले झालं ते झालं कसं पहिले कसे वय वय करत जा बापा फटाके लढत घेऊन फिरत जा नाही निवडून येतो आम्ही 200 पार घ्या ना दाबून आता बूच बिएली आली नाही एकही जागा काही डिपॉझिट जप्त झालं अरे मंत्री संत्री राहील ते पडले बापा कसं बाबा नामदेवराव हो हे फळफळ जास्त करत ना असं नाही तसं नाही हे केलं नाही ते मी ना ते केलं नाही बापा आम्ही ना जे केलं ते कोणच नाही केलं हिंदुत्व टिकून ठेवलं आम्ही ना तुमच्या सारखं आहे का झालं ना बस झालं ना वर तोंड करू नका बोलून जास्त माहित आहे ना कसे आले तुम्ही कसे नाही तो सांगू नका ना बोलायला लागलो तो बाबू तोंड बंद होईन पोहून झाला गेलं नडून फालतू डोकं खाऊन राहिली घेणं त्यानं आता कशी जीवार येते लाल जर व्हायला आता एकही जागा नाही आली मग आज कसे वय वय करा बापा मोठे हात वर वारे करू सांगा असं तसं लाडक्या बहिणीनं झुपूटच पाळलं तुमचं चांगलं आता म्हणता असं तसं याई ना आपली कॉपी गेली 3000 रुपये बापा 3000 शेतकऱ्याला कर्ज माफी नुसतं गाजरच दाखवायचे प्रयत्न केले यायलाच वाटते जनता येडीचा महाराष्ट्राची असं दाबून बसला आता तरी सा विधानसभेमध्ये उभं राहायला जागा नाही आता तुम्हाला उभं राहिले तोंड मुंडी खाली घालून चाललाय पाहू ना आता तुम्ही नाही तोंड मारायला आहे ना पाहू ना आता किती तुम्ही काय करता शेतकऱ्यासाठी तर कधी 6000 भाव भेटतात सोयाबीनले आणि कधी 2100 रुपये लाडक्या बहिणीले पैसे येतात खात्यात पाहू ना आता तुम्ही काय बोलेल नाही का आम्ही काय भुले लाव का काय सांगून राहिले गड आमची गोष्टी योजना तुम्ही नाही घेतली काय सांगता आम्हाला तुम्ही पहिले तर आम्ही ना काढलेला तो नान तुम्ही ना गेला ते उष्ट पाष्ट आमचं लाख आम्ही गोष्टी योजना केली पण आम्ही सक्सेस झालो ना तुमचं तर सुपडं साफ झालं चहापेक्षा तर तुमच्या याच्यात किटली गरम होती उमेदवाराला काही घेणं ते नव्हतं पण बापा खाले बापा कार्यकर्ते फळ आता मारत खाले घ्या ना दाबून आता भाऊ शिवला डोकं खाऊ नको आमचं फालतू दिमाग नको खाऊ घेणं देणं लावलं डोकं खाणं आमचं चला मुंशीराम भाऊ काही बोलून फायदा नाही नामदेव लेका झोतू लेका मजा घेऊन राहिला बा खरंच नाही लेका तोंड टाकायला जागा नाही राहिली गावामध्ये लेका कसं तरी 4 शब्द तोंडातून काढा लागतात काय करता मुंशीराम भाऊ असं होईन आपल्याला माहितच नव्हतं ना काय एवढी पलटी खाते आपण एवढी असं व्हायलाच नव्हतं पाहिजे ते पण योगा कसं काय झालं काय समजलंच नाही राहिला कशी आग मारते पायरे कशी तोंडला बोला तोंड लपवायचे दुसरं आहे तरी काय आता तोंडच लपवून आहे ना भाऊ रे चला आता दुसरे कार्यकर्ते पकडून अजून गावातले ते उभाटा शिवसेना काँग्रेसचे कोणते आहेत तिथं चला त्याची तोंड दाबून आता हो गड हो चला त्याला भेटायचं जर राहिलं त्याचे तोंड दाबा लागेल ना बरे फळ करत ती याव करेंगे त्याव करेंगे आता काय करेंगे हो चला हाऊ बा सरपंच आता कसं झालं हे कसं झालं हे एक जागा निघाली राजा आपली निवडून काय गड्या कसं काय झालं मुली समजून नाही राहिलं गड्या एवढी पोल्टी जवळ आज लोक नाही बसली बा यावेळेस कसं काय झगा झाला आपला काय माहित गड्या सरपंच पण आपण गात अति केलती ना बापा उभ्या आळेस माझून आपण याच्या उरात होते नाथून आता आपल्यावर कोणी निवडून यायला राजा आता आपल्याला कसं हो बापा हे आपल्या उरावर नाचतील नाहीत का आता कसं आहे ते तर होणारच आहे बुवा आता काय आता कार्यकर्ते म्हटल्यानंतर विषय खोलच असते ना चहापेक्षा किटली गरम ते तर होणारच आहे आता आपल्याला तर कसं ऐकूनच घे नाही द्यायले
पण सरपंच याच्या रिचार्ज झाला पाहिजे बरं. एवढी मोठी पोल्टी बसतच नाही ना हो. हा कशी काय बसीन राज्या. एकाचही म्हणजे एकाचही सुधारी राहिलं ना. 15 जागा 10 जागा 20 जागा हे काय आहे हे सांगा बरं. आणि याच्यावर विचार करावाच लागेल, गहन चर्चा करावी लागेल याच्यावर. हे असं होऊ शकत नाही. झालं कसं काय. हा याच्यावर तर पुरेपूर विचार करणं आहे. राजा सरपंच आता बेकार आहे राजा, बेकार आहे बा. तोंड दाखल जागा नाही राहिली. बिबा आला रे गड्या, गावातला बिबा आला. सरपंच बोल शिवला काय म्हणतात बा. काय बा सरपंच, काही पेढे वाटून नाही राहिले बा, काही फटाके फुटून नाही राहिले गावामध्ये. हा तुमच्या बाबा 60 जागा आल्या निवडून. हा काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीच्या तरी बाबा पेढे फटाके वाटून नाही राहिले गावामध्ये. गुलालही कुठे दिसून नाही राहिला बाबा. डीजे बीजे वाजला नाही काही. फालतू आमच्या ढोंगणाची आग करून देऊन राहिला गड्या शिवल्या. काय बोलून राहिला तू. हा बस झालं ना आता. माहित आहे तुला सारं जे झालं ते झालं आता. हा काल आता कोरपा करून देऊन राहिला घेणं देणं आमचा. निवडणुकीच्या अगोदर लय फडफड करत आहे सरपंच. असे फटाके फोडीन, असा बाबा गुलाल टाकीन, बापा जेसीबी न गुलाल टाकीन. आता कुठे गेला. हा तिन्ही पक्ष सपाचक झाले. हा बियाली राहिलं नाही कोणी तुमचं. मंत्री संत्री पडले तुमचे तर सारे. हो आमच्या गांडीचा काल खकाना करून राहिले तुम्ही घेणं देणं. हा आम्हाला आमच्या चर्चा करू द्या बापा. हा तुमचं काम तुम्ही करा. काय फटाके फोडणार की काय करणार आम्हाला काय सांगून राहिले तुम्ही. तुम्ही बोला म्हणून म्हटलं हो, नाही तर तसं आम्हाला काय आम्हाला अंग फिरलं का बाबा. निवडणुकीच्या अगोदर तर लय लय फडकरा. तुम्ही भोगोळ्या, तुम्हाला कोण वोट करते, तुम्ही असेच आहे पोहून जायलाय. काय झाडीन काय डोंगर आहे म्हणा तुम्ही. 50 खोके एकदम ओके म्हणा आम्हाला तुम्ही. आता काय तुमचं सुपडं साफ झालं ना, मग आम्ही पुरलो. 230 जागा आणल्या. 230 जागा विक्रम गाजवला आम्ही ना. घ्या ना दाबून. हाय राहिला हाती तुमच्या आता धुपार ना. घ्या आता गावात झोई नाही. झोया घ्या झोया. फिरा गावात आता. विचार करा त्याच्यावर काय झालं कसं झालं. बाबा 230 काल बाबा 288 तुम्हीच घेते ना बापो. हा आम्हाला कालच दिले. त्या 60 जागा नव्हते द्या लागत न फालतू दिल्या त्या नाव आले. नाही सरपंच यायचं जर मन झालं असतं की नाही 288 आणले असते निवडून येईना. मग अरे बेचं कामच तसं आहे ना. तुम्ही पाहिलं नाही का. लाडकी बहीण एसटी फुकट मग साऱ्या गोष्टी आहेत ना. मग शेतकऱ्याला लाईट 24 तास, शेतकऱ्याला कर्ज माफी. शेतकऱ्याचं भलं करून आम्ही 6,000 रुपये सोयाबीन लेवा, 2100 रुपये लाडक्या बहिणीले आणि सारेली एसटी फुकट लहानपासून मोठ्या लोक. आणि कर्जमाफी तर पहिले देऊन टाकतो आम्ही शेतकऱ्याला. तुम्ही टेन्शन घेऊ नका ना. आता फॉर्म भरणं चालू करतो आम्ही. पा सरकार म्हणजे शेतकऱ्याचं सरकार आहे. 230 जागा निवडून आल्या अशा झाल्या काय. शेतकऱ्यांनी मतदान केलं आम्हाला. शेतकरी म्हणजे परबळ आमच्यासाठी राजा आहे. शेतकऱ्याचं पहिले काम होईल आमच्या याच्या. 24 तास लाईट देऊ शेतकऱ्याला. रात्री पाणी द्यायला जायचं काम नाही शेतकऱ्याला. आता आम्ही तुम्ही पाहू ना आता सरकार तुमचं काय करते. की इकून टाकते पुऱ्या महाराष्ट्राले. मुंबई एकते की नागपूर एकते. पाहू ना. नाही पाहिजेच तुम्ही. पण तुमची पुरी शेकली राजा. काय तर बाबा 185 घेतो आम्ही. 3 पक्षान ढलाना फलाना बिस्ताना अशी याव करून द्याव करू. काहीच नाही झालं वाटतात. हो बाबा शिवलाल फुटोकचं ना खाऊ ना. चाललो काय टाइम नाही का थांबायला आलो काय. चाललो आम्ही चाले गड्या शिवला. चल बाबा. पंधरा राजा काय ना काय करायला लागतं बा. पुरा कचरा झाला आपला. हो चला विचार करून त्याच्या. चला सरपंच. मोतीराम बेकार झालं गड्या हे तर. आपला तर एक माणूस नाही निवडून आला गड्या. चक्कच केलं ना रे बा हे आपल्याला. कसं काय झालं असेल रे हे. ही जादू काय अशी सायाची अशी. गड्या रघु काही समजूनच राहिलं गड्या कसं काय झालं तो. हे मंत्रबोधच झाली सारी. कसंच काय म्हणजे काही समजतच नाही बा. गडे होय सारी लाडक्या बहिणीची कमाल आहे. लाडक्या बहिणीचे शिक्के ते सारे 1500 रुपये वाटले देईन. आणि ते बी ऍडव्हान्स मध्ये पैसा दिला बाईले. काय सांगता तुम्ही काय केलं तर तुरा काहीच नाही केलं कोणासाठी. सांगा लागते का आम्ही काही नाही केलं. तर आम्ही जे केलं ते कोणच नाही केलं. हे लक्षात ठेवतो तू. हा देश भारत देश उभा आहे की नाही तर आमच्या भरोशावर उभा आहे. हे ना काय केलं बे. हे ना काय केलं म्हणून तुमचा पक्ष जे लोक निवडून आले. अबे तिरकुट असून बी निवडून नाही आलं कोणी. ते बुटं साऱ्या गावा फिरलं. का 56 की 57 सभा घेतल्या पण काहीच मिळ नाही आला. 60 जागा आल्या. 60 जागा नाही ना. तेच तर नाही समजून राहिलं ना. तेच नाही समजून राहिलं ना. हे घोर कुठे झाला हा. कुठे पाणी पाझरलं हेच नाही समजून राहिलं ना. बापा शिवले आला गड्या. डोकसं खायला आला बापा. याच्या तोंडात उदात जाऊन आपण कुद्याले. अरे गड्या आता आला डोकसं खायला आपलं.
बरं काय बोलू बा, चांगली शकून घेतली राजा, एक जागा नाही आली निवडून. तू नको सांगू ना आम्हाला, तू काय सांगून राहिला. तू आहे ना. काय बोलीन रे शिवलाल बुड्या. आता बोलायला तोंड पाहिजे बुड्याले. काय बोललो असतो, पण आता कसं मी बोलत नाही फालतू. बोलणार आहे तुम्ही, काय राहिलं आता तुमचं मागणा पुढं. काहीच नाही राहिलं, तोंड खाली जागा नाही राहील तुम्हाला. तोंड लपून चाला लागते, तोंड वाजून चाला लागते तुम्हाला. सारं चक झालं ना, मंत्री संत्री सारे, माझी आजी माझी सारे पडले ना तुमचे. थांब ना शिवलाल, वय वय काय करून आला एवढा, तुला आमची पावर दिशी काय आहे. थांब तू. दिसणार नाही असं नाही ना. तुम्हाला झोपवलं एक दिवस तर मग म्हणजा तुम्ही आम्ही कट्टर आहो ना. मग जुने आहो आम्ही, आम्हाला काय तुम्ही कमी समजून राहिले का. ना जसं काही तीर मारला बा. अरे शेल कपट करून तर साऱ्या गोष्टी करेला तुम्ही न. अरे पैसे देऊन मतदान विकत घेतलं तुम्ही ना. काय सांगून राहिले तुम्ही आम्हाला तोंड करून सांगता अटीसा. इकतचं मतदान एवढं नसते पुढं, रुपया वाटला नाही आम्ही न. आमच्यासारखे इमानदार नाही कोणी. तुम्ही काय तुम्ही पैसा वाटणार तुम्ही काही केलं नाही तुम्ही ना, म्हणून पडले तुम्ही. आमच्यासारखं कर्तृत्व पाहिजे. बसूला हावरे बा, येईनं काहीच केलं नाही बाबा. आणि हे काय सांगतील रे तोंडवर भरून. येईनं नुसतं घर भरले खाल्लं आणि हागले. हे दुसरं काय केलं, येईनं यायचं नुसतं सटल्या मारला येईनं. अरे यानं खाऊन बघत केलं म्हणून तिन्ही पक्ष झगा झाला की नाही. उबटाई गायब झालं, राष्ट्रवादी ते शरद पवार ते गायब झालं, इकडे काँग्रेसही चक झालं. काहीच राहिलं नाही. कसं आहे गड्या शिवल्याला, आम्ही बोलत नाही म्हणून. आता तुझं आहे, आमचं काही डोकं खाऊ नको, गरम काही करून देऊ नको आम्हाला. आमचं इंजन फालतू घेणार देणं. कोण्या तोंडानं बोलसान तुम्ही, हाय तरी काय तुम्हाला बोलायले. काही राहिलंच नाही ना बोलायले. आता काय बोलसान तुम्ही, केलंच नाही काय तर काय बोलसान. अरे बा शिवलाल, आपण बायले 1500 वाटले तर येईन बापा 3000 मॅनिफेस्टो काढला. उष्टा पाष्टा मॅनिफेस्टो. काय याव करेंगे त्याव करेंगे, फलानं करेंगे बिस्तानं करेंगे. सुपडं साफ झालं डायरेक्ट. पाहू ना आता तुम्ही किती तीर मारतात. तुम्ही नाही लोकांना सांगेल आहे ना. याव करेंगे त्याव करेंगे तर पाहू ना आता. तुमचं दिसतेच ना आम्हाला काय काय करता तुम्ही. तर किती शेतकऱ्याला कर्जमाफी देता, की फक्त तुमच्या पक्षवालेली देता कर्जमाफी, की सरेली देता कर्जमाफी, की फक्त तुमच्या पक्षवाले कार्यकर्त्याला देता. पाहू ना आता आम्ही. आता 2100 बायला कबूल करायला ते भेटतात की नाही तेही पाहू. कुठे बा सारेले भेटीन, टेन्शन घेऊ नका. आम्ही का कमी आहो का. हे करून राहिलं म्हणून आम्हाला एवढं मतदान पडलं. आमचे एवढे लोक 230 निवडून आले बुडे बा. तुम्ही ना काहीच केलं नाही ना, म्हणून तुमचं सुपडं साफ झालं. यानं दाबून आता मोठे वय वय करत जाण गावात. नाही रे भाऊ, जाय ना, डोकं खाऊ नको ना. आम्ही का आले जा, आम्ही तर निवडून येला. तुम्ही जा, तुम्ही लपवा तिकडे तोंड कुकडे, हारपा तिकडे उडी. अरे चाल घर, हा डोकं खाऊन राहिलं जास्त लगा, बोलता येत नाही जास्त. हो बाबा, हो हो चाल, आपलं सुपडं साफ होईल. आपलं मला बोलायला जागाच नाही राहिली ना. हो चाल चाल. काय बुडे बा, तुम्ही नाही गेले. तुमचा माझ्या एकच पक्ष आहे ना, मी कुठे याच्या पार्टीत बसणार आहो का. हे भ्रष्टाचारी आहेत सारे. आपण चांगल्या म्हणून तो 230 आले ना आपल्या निवडून बाबा. कसं शिवलाल, आपलं कसं तेवढं कर्जमाफीचं पाहिजे बा. आपलं कसं शेतीवर कर्ज आहे तेवढं साहेबाला सांगलो आणि तेवढं आपलं बजेट लावतो बा. दुसऱ्याचं कोणाचं नाही झालं चालते, पण आपलं कसं पाहिजे बरं. आणि ते कसं माबुडीचे 1500 भेटूनच नाही राहिले. माबुडीला कसं 2100 मध्ये नंबर लावतो माबुडीचा. न बुडेवा काम होऊन जाईल तुमचं, टेन्शन घेऊ नका. एका फोनमध्ये काम. अरे आपण नाही करणार तर मग कोण करणार आहे काम. बरोबर बा शिवलाल, काही वांधा नाही. चला चला बुडे बा, गात फिरून आता का पाहून काय चालतं मला आता. हो बा चला चला. कार्यकर्ते कसे भनान पोहून राहिले. ज्ञानर दाबून. त्यापेक्षा किटली गरम होती, नाही तर काय तर तोंडाखाल जागा नाही राहिली कार्यकर्ते. पहिले तर मोठे कन्या कांडत आमच्या नावानं, आता घ्यान दाबून 230 आल्या 230. का हो शिवलाल भाऊ, आम्हाला लाडकी बहीण कधी भेटते. हो ना बापा शिवलाल भाऊ, माया तर बापा मागचंही बाकी आहे. मला ते 1 रुपया नाही भेटला बापा. आता भेटतात की नाही ते, की झालं. वहिनी तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले. आता 2100 रुपये महिना भेटणार आणि मागचे पुढचे सर्व पैसे भेटतील. टेन्शन घेऊ नका. फक्त आता शपथविधी तर होऊ द्या तुम्ही. शपथविधी झाला की झालं. अरे आपले साहेब बंदे पैसे टाकणार आहेत. बापा शिवलाल भाऊ, तेच पाहिजे आम्हाला. आता कसं काही काही बायाचे बापा 1 रुपया नाही आला, आणि काही काही नोव्हेंबरला भेटले बापा. आता कसं सगळे सारखे आले पाहिजेत पैसे आता, नाही तर मग काही बाया होतील निराश आणि काही बाया होतील बापा खुश. असं नाही झालं पाहिजे. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका ना वहिनी. 100% पैसे येणार आहेत. फक्त थोडंसं कशी शांतता ठेवा लागते बाबा. आता निवडणूक या अगोदरच 2-2 महिन्याचे ऍडव्हान्स पैसे दिले बाईले, दिले की नाही. मग आता पुढे बी भेटणारच आहेत ना. टेन्शन घेऊ नका तुम्ही. बस सरकार बसलं की भेटले तुम्हाला पैसे 2100 रुपयांचे ते बी. बा त्या लाडकीचं फाडकीचं जाऊ दे बाबा. 2100 भेटो किती भेटो ते काही घेणदेण नाही, पण हे कर्जमाफी करून राहिले शेतकऱ्याले. कधी आहे मग ते काही निर्णय त्याच्यावर. कधी होते बा मावर 2 लाख रुपये कर्ज आहे ना, कधी होते शेतकऱ्याला कर्जमाफी.
थांबा ना साधू वा, जरा एक धीर धरा, अजून सरकार बसलं नाही ना आपलं. 2 तारखेला आहे ना शपथविधी. 2 तारखेचा शपथविधी झाला की बस कर्जमाफी शेतकऱ्याला. म्हणता बरोबर हो तुम्ही, काही वक्ताळ देत नाही बा. 6,000 रुपये सोयाबीनला भाव 2014 पासून बोंबलून राहिले, पण अजून काही भेटला नाही. आताही बोंबलेला आहे तुम्ही निवडणूक प्रचारामध्ये. ते तर अजून जाहीर झालं नाही. आम्हाला 6,000 रुपये सोयाबीन चाललं बी नाही बापा. बाजारात तर 4,000 रुपयानं चाललं. कसं रे बापा हे? कधी देता आम्हाला पैसे? ते गड्या जे बोलता ते करत जा ना बा. अरे साधूबा, जे बोललो आम्ही ते जर नसतं केलं तर आम्हाला निवडून दिलं नसतं. लोकांना 230 जागा आल्या आमच्या निवडून. आता अशा झाल्या काय? त्या अशा झाल्या का? अरे लोकांचा विश्वास आहे आमच्यावर. तुबा जे आम्ही करू शकतो ना ते कोणीच नाही करू शकत. राम मंदिर आम्ही ना बांधलं. भारतात 370 कलम आम्ही ना हटवलं. कोणा ताकद होती का आजपर्यंत? हटवलं का? कोण केलं का काही? अरे जे आम्ही करू शकतो ते नाही करू शकत कुणी. कटेंगे तो बटेंगे. तुम्ही 370 हटवा की कटेंगे बटेंगे करा, आम्हाला काही करावं लागत नाही. आमचे जे मुद्दे आहेत ते पाहिजे आम्हाला. आम्हाला काय घेणं नाही त्याच्याशी. 370 हटवलं तर आम्ही कधी राहायला जाणार? ते सांगा आम्हाला पहिले. माझ्या सोयाबीनने 6,000 कधी भाव भेटते? सांगा ना साहेबाला फोन करून. द्या म्हणा दळदळ. मापोरीचे ते लगन करावं लागते मुली. घाई गेल्यानं चालते का? थांबा ना, शपथविधी होऊ द्या. साहेबाले बस खुर्चीवर बसू द्या. मग तुम्हाला तुमचे सारे म्हणजे प्रश्न मार्गी लावतो आम्ही. टेन्शन घेऊ नका ना. साहेबाला डायरेक्ट फोन करतो मी इथून. साधू भाजा म्हटलं ऐकू नका बाबा. हे आमचं पहिले लाडक्या बहिणीचं काय आहे तर नाही तर मग काय? बापा शिवलाल काका, तुम्ही बापा लोकांचे प्रश्न सोडून राहिले, पण आमचे कधी सोडता? तुम्ही कधी लाडकी बहिणी पैसे देऊन राहिले बापा? कोणाचं काय करून राहिले? पण आमच्या शाळेचं काय आहे? त्याला काही पैसे घ्यायचे काही? आम्हाला नोकऱ्या गिकऱ्या कधी आहे बापा? नोकरीचे बापा एक जागा नाही निघून राहिली. भरती काढून नाही राहिले तुम्ही तर कायचीच. बाई थांब ना तू आता. जरा शांतता धर ना बापा. 2-3 महिने टाइम लागेल त्या गोष्टीले. तुम्हाला नोकऱ्या बी काढणार आहेत ना. आपल्या कंपनी सोबत टायप होणार आहे ना. टेन्शन घेऊ नका ना. कौशल्य विकास त्या कार्यक्रमामध्ये आपण नोकऱ्या देणार आहोत. सारे नोकऱ्या भेटतील. एकही बेरोजगार राहणार नाही तर. काय देते ना बाबा? 3,000 रुपये 4,000 रुपये महिना. तेवढ्यात काय होते बाबा मग? खाणं होत नाही सुद्धा बापा. महिना जात नाही ना. अरे बाई, पहिले तुमच्यामध्ये स्किल निर्माण करावं लागतं. मग स्किल निर्माण झालं की मग तुम्हाला पेमेंट पगार वाढून भेटतील. पहिले तुम्ही शिकून तर घ्या. शिकव उमेदवाराला किती भेटतील? 5,000 रुपयावर भेटतात काय? सांगा. हो बाई, जे आम्ही करून राहिलो ना ते आजपर्यंत होईल नाही. तुम्हाला नोकऱ्या भेटून राहिल्या हे आम्ही देऊन राहिलो. 6,000 रुपये होईना, पण आम्ही नाही केलं ना तुमच्यासाठी. बरं पाहू ना मग काका. पाहू ना आता. तुम्ही बोलून राहिले ते करता का? मग पाहू ना आता. तुम्ही अटी जा, आम्ही अटी जा आता. हो बाई, टेन्शन घेऊ नको ना. थांब ना, तू लाईन लावून देतो मी. सेटिंग लावतो ना. जुवा तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला कर्ज माफी 100% भेटून जाईल. टेन्शन घ्यायचं नाही. आम्ही टेन्शनच घेत नाही बाबा. बसल्या जावतो जेवल्यावर खरं. 2014 तुम्ही असा जागात केला. 2016 आम्हाला बाबा कर्जमाफी अर्धे दिलंही नाही. तो उबाटाचा तो उद्धव ठाकरे आला म्हणून त्यानं तरी दिलं बापा. आणि तुमचं राखवर आहे बापा. एकाल देता एकाल सोडून देता. यावेळेस तुम्ही टेन्शन ना घेऊ. सरसगोड आहे. बंदाईले देतो. बंदाईले बिलकुल एकही सोडणार नाही. टेन्शन घेऊ नका ना. बाबा शिवलाल भाऊ, कसं आमचं पाहिजे बापा. आता बाया इकडे जास्त लक्ष द्या. बायामुळेच निवडून आले बरं तुम्ही. एवढं लक्षात ठेव जा. आता 2100 केले तुम्ही ना. आता 3,000 4,000 5,000 लोक गेलं पाहिजे मग आता हे. हो वहिनी जाते. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. चला आता आम्हाला कसं गावात जायला लागते. अजून चर्चा बाकी आहेत गावामध्ये. आता ठीक आहे. हो ये बापा ये. जावतं जेवल्यावर खरं देतात की नाही देत का? गाजर देतात हाती लाल जरत काय माही. काय खरं नसते या लोकांचं हे. अरे गड्या सरपंच कसं करतो रे बा? तोंड टाकायला जागा नाही राहिली बा गावात रे बापा. जो तो येऊन राहिला का मजा घेऊन राहिला. हो ना बा, जाता येता लहान लहान लेकरी मजा घेऊन राहिली ना बाबा. एवढं सुपडं साफ झालं का? का बे बाबा सरपंच हे झालं कसं काय? 50-60 जागा आल्या आपल्या राजा. 185 आशा होती ना. आणि हे कसं काय झालं? आता सारे कार्यकर्ते द्यायचे कार्यकर्ते सारे मजा घेऊन राहिले ना बाबा. भांडणार येऊन राहिलो काम सर्व. अरे राजा सरपंच, वावरात जाऊन बसा लागते. आता घरी राहता येत नाही. तोंड दाखवायला जागा नाही राहिली. जो तो येते. अरे झालं सुपडं साफ. वय तर भलता करत. एवढे येतात आणि तेवढे येतात. आमचे पायनं 230 आले. 230 विक्रम केला आम्ही ना. सांगा आता सरपंच. बाबा येईन काचा विक्रम केला फिक्रम केला गडे हो. हा सारा ढोल झपाटा आहे. एवढ्या जागा येतच नाही. एवढ्या हेमाळ लोक आहेत का महाराष्ट्रामध्ये? आता आपण 6-7 जण बसेला. 6-7 जणांपैकी 4 लोकांचे त्याचे आपले विचार पटत नाही. सांगा बरं मग आपण शिक्का मारणार आहोत काय? अरे बाबा, त्यानं गाजरं दाखवली. बाईले 2100 रुपये महिना. शेतकऱ्याला कर्जमाफी 6,000 रुपये सोयाबीन लेवा. का बाईले पहिलेच 1500 3,000 रुपये खात्यात टाकून दिले बा ऍडव्हान्स मध्ये रे बाबा. ते सारा शिक्का तिकडे कळला ना. वोटिंग मत तिकडे कळलं ना.
तुम्ही न काढल्या घरी झपा. नाही आम्ही येतो 185 मोठे बोंबला तुम्ही. जा दादा दाबून वाका घ्यान घरी झपून राहता. बा काच जन्मदन काच काही हे सारा फसवा कार्यक्रम आहे सारा हा. 10 लोकांना भेटा त्यातले 8 लोक विरोधात आहेत त्याच्या. आणि ते बसल्या जावतन जेवल्यावर खरं सरकार काय दिलं होतं हे लाडकी बहीण दिली म्हणजे हा भ्रष्टाचार दिला. बाईले पहिले मतदानाचे पैसे 1500 रुपयाने टेकून दिले शिक्का मारायले. पण त्यानं केलं म्हणून त्याचं आलं ना सरकार बाबा. आता काय करू सांग. आता आपल्याला कार्यकर्त्याला तोंड टाकायला जागा नाही ना. आपले नेते ते तिकडे हॉटेलमध्ये ऐश करून राहिले. पण आपलं काय इकडे आपल्याला भ्यायचं काम नाही. हा सारा झोलझपाटा ईव्हीएम मशीनचा. हा त्या मशीन मध्ये काहीतरी फॉल्ट गेला आणि त्यातूनच हे निवडणूक झाली. काय तर निवडे जागा येतच नाही. मी लिहून देतो राजा. नाही येत ना बाबा. गावातले अर्धे लोक नाराज आहेत ना. खरंच नामदेव भाऊ खरंच जवान पोरे तर पहिले नाराज आहेत. कारण की सुशी बेरोजगार तरुण येईल नोकऱ्याच नाहीत ना. परिवर्तन पाहिजे होतं पोरायले. पोरायले शिक्केच मारेल नाही. निवडून आले कसे हे हाही मोठा प्रश्न आहे ना. हा सारा झोलझपाटा त्या यूएन मशीनचाच आहे. आता मी फिरतच असतो. आता मा पोरगा पुण्याला एक पोरगा मा अमेरिकेत आहे. तो म्हणे बाबा आपल्या अमेरिकेत म्हणे बॅलेट पेपरवर शिक्का चालते म्हणे. आणि एलॉन मास्क किती टेक्नॉलॉजीमध्ये पुढे आहे. तो माणसानं स्टेटमेंट केलं यूएन बद्दल की मी म्हणते म्हणजे मिसाईल पाठवू शकतो म्हणते तर इथून कंट्रोल करतो. तर हे यूएन मशीन कंट्रोल करायला काय टाइम लागते. तो जर म्हणून राहिला टेक्नॉलॉजीचा बादशाह तर मग हे किसगली मी खसखस आहे बा. हे होतच असेल ना. याच्यात फॉल्ट होते 100%. उघड्या ते बोरं होतं आपला शिक्का मारायचं शाहीचा शिक्का. ते पुरलं रे भाऊ. त्याच्यात भ्रष्टाचार होत नाही भाऊ. 10, 5, 50चा होईल पण एवढा झोल झपाटा होत नाही. याच्यात लयच होऊन राहिला बा. बटन दाबा कोणतं शिक्का येऊन राहिला कोणता. कधी कुठे तर बंदही होत्या म्हणतात त्या मशीना. पण नाही या अकोल्यामध्ये प्रायव्हेट गाडीमध्ये पाहिल्या त्या मशीना. नागपुरात गाडी फोडली त्याच्यात मशीना होत्या. हे सारं डुप्लिकेटच आहे ना हो. मी सांगतो तुम्हाला 10 मतदान केंद्र असतील की नाही तर यायनं वरून 20 मशीना आणल्या. 20 मध्ये मतदान फिक्स होतं द्यायचं. 20 वोटिंगसाठी पाठवल्या. त्या बदलून टाकल्या म्हणतातच ह्या घालून दिल्या. त्याच्यात अशी शाळा होईल मला असं वाटते. हे दलिंदरात हे जे पडले की नाही हे दलिंदरात न हे काही पायच नाही उचलून राहिले ना कुठे काही. यायनं नेऊन म्हणजे बसायला पाहिजे ना कुठेतरी. लोकांचा जन्म द्यायच्या मागं आहे ना. लोक पब्लिक येते याच्या मागं. आंदोलन उभं करा म्हणा हरामखोर. हे बसले घरी झपा काढत. यायचं पोटं भरेलात ना भाऊ. पण आपल्याला दाबून भेटून राहिले ना. आपल्याला तोंड टाकायला जागा नाही राहिली. कार्यकर्त्याला सारे तोंड ठेसून राहिले. आपले नेतेच तशात ना भाऊ. झपा घालणारे नेते आहेत आपले. चवच येत नाही. आता म्हणजे चांगला चान्स आहे आंदोलन उभं करायचा. फिरा ना पूर्ण महाराष्ट्रभर. घ्या ना लोकांचे जन्मत. घ्या ना लोकांच्या सह्या आणि बसा ना एका ठिकाणी आंदोलन करत. की जे 2014 त्याने केलं तसं करा ना आंदोलन. करता येत नाही का आपल्याला. सांगतो या मशीन बॅनच व्हायला पाहिजे बा. त्याच्यावर भरोसाच नाही बा. गॅरंटीच नाही बा. मशीन इलेक्ट्रॉनिक म्हटलं की विषय का बॅन काय हॅकून राहिले. तर ही मशीन काय किसगली मी कसं जाऊ शकतो डबे. अरे मुंशीना भाऊ हे तुम्हाला समजते मला समजते. मग आपल्या नेत्याला समजत नशीन काय. त्याच्या का तोंडात दुधाया बोटण्या दिलात काय. त्याला समजते ना. पण त्याला करणं नाही ते. त्याने काही लासलूस भेटते खाया पियाला भेटते ऐश करून राहिले ते. एकतरी घराबाहेर निघून राहिला का चाला रे गड्या बंदे बसू बऱ्यासाठी करू बरं काहीतरी. मित्र हुरहुर धाग आपण उद्या बघू. व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा.